रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाञ्जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण वाग्भट सूत्रस्थान वाचतोय. सूत्रस्थानाचे आपले काही अध्याय वाचून झालेले आहेत आणि लास्टचे 2 अध्याय फक्त आता आपले बाकी आहेत. त्याच्यामध्ये 29वा अध्याय, त्यातला आपण 66वा श्लोक वाचतोय. तत्पूर्वी एक सगळ्यांना सूचना की पुढचा जो अध्याय पाठांतरासाठी आहे तो वाग्भटाचा निदानाचा आपण सूत्रस्थानाचा वाग्भटाचा अध्याय वाचतो आहोत. तर त्याच्यामध्ये 29वा श्लोक 29वा अध्याय 66वा श्लोक. पुढचा जो पाठांतर स्पर्धेसाठी आपल्याला जो अध्याय आहे तर तो म्हणजे ज्वरनिदान अध्याय 2 वाग्भटाचा. आणि हा वाग्भटाचा अध्याय पाठ करत असताना श्लोक बरेच आहेत त्याच्यामध्ये, तरी सुद्धा न कंटाळता न घाबरता श्लोक करा, कारण वाग्भटाचा ज्वरनिदान पाठ झाला की बरेचसे निदान जे आहेत तर ती त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर होत असतात. त्याच्यामुळे हा निदानाचा अध्याय अतिशय महत्वाचा आहे. पाठ करा. आपण पुढच्या श्लोकाकडे वळूयात. शल्य कर्म विधीमध्ये आपण 66वा श्लोक बघत आहोत. ओके. हा, त्याच्यामध्ये आपण बंध कधी बांधायचे आणि कधी सोडायचे या गोष्टी बघत होतो आणि कोणकोणत्या पद्धतीचे कोणकोणत्या प्रकारचे बंध असतात हे सगळं आपण बघितलेलं होतं. आता कोणत्या वेळेला हा बंध सोडायचा आणि कोणत्या वेळेला शिथिल बांधायचा, कोणत्या वेळेला हा घट्ट बांधायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. त्याच्याच बरोबरीनं आता जे आपण पुढे बघणार आहोत त्याच्यामध्ये हा बंध जो आहे तो बांधणं का गरजेचं आहे या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये कसं आहे की सायं प्रातः तयोः मोक्ष ग्रीष्मे शरद अपि च इष्यते, इथपर्यंत आपलं झालेलं होतं. आणि त्याचा जो दुसरा हे आहे चरण आहे त्याच्यामध्ये अबद्ध दंश मशक शीत वातादि पीडितः दुष्टी विभेद चिरम चात्र न तिष्ठे स्नेह भेषजम कृच्छ्रेण शुद्धिम रूढीम वा याती रूढो विवर्णताम. आता हा बंध का बांधायचा, तर अबद्धो म्हणजे जर हा बंध बांधला नाही तर काय होईल. हा जर का बंध आपण बांधला नाही तर त्याच्यामध्ये दंश मशक शीत वातादी पीडित म्हणजे ज्या वेळेला हा जर का आपण बंध नाही बांधला तर काय होऊ शकतो, तर त्याच्यामध्ये दंश होईल. कशाचा, तर वेगवेगळे जे माक्षिका असतात किंवा विशेष करून कुठलेही 6 षटपद ज्याला म्हणतो 6 पाय असणारे जे कीटक आहेत तर त्यांचा दंश होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर मशक म्हणजे माशा त्याच्यावरती बसण्याची शक्यता असते. आता माशा बसणं असं जेव्हा आपण म्हणतो तर त्याचे बरेच परिणाम पुढे व्रणाला भोगावे लागतात. ते कोणते आहेत तेही आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर शीत वातादी पीडित थंड वायू त्याला लागल्यामुळं काही वेळेला कसं होतं की ते भरून लवकर येत नाही आणि त्या वायूमुळे रुक्षता येते आणि म्हणून विशेष करून ह्या जखमा बऱ्या होत नाहीत. आणि दुष्टी भवेत चिरम चात्र न तिष्ठे स्नेह भेषजम, ह्या सगळ्यांमुळं वात पीडित त्याच्यानंतर शीत वात पीडित मशक आणि दंश या सगळ्यांमुळं दुष्टी भवेत चिरकालीन दुष्टी होते. म्हणजे खूप वेळ तो भरण्याला लागतो आणि व्रण जो आहे तो दुष्ट होते. न चात्र तिष्ठे स्नेह भेषजम, जे काही आपण स्नेह त्याच्यावरती घालतोय किंवा जे काही आपण औषध त्याच्यावरती घालतोय जर व्रण बांधलाच नाही तर त्याच्यावरती चिरकाल ते औषध जे आहे ते टिकणार नाही. म्हणजे ज्या वेळेला त्या व्रणावरती आपण औषध घालतो ते जर का आपण बांधलंच नाही तर ते टिकेल का, हो तर नाही टिकणार. हा एक त्याचा महत्वाचा भाग. म्हणजे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे दंश होऊ नयेत, म्हणजे त्याला काही षटपद म्हणजे 6 पाय असणारे जे काही कीटक आहेत ते त्याला चावू नयेत. त्याच्यानंतर त्याच्यावरती माशा बसू नयेत. त्याच्यानंतर तो व्यवस्थित रूढ व्हावा आणि त्याच्यावरती शीत वात म्हणजे थंड वारा बसून वृक्षता त्याच्यामध्ये येऊ नये. ह्या सगळ्या कारणांसाठी जो हा व्रण आहे तो बांधायचा आहे. ओके. आणि हा व्रण बांधल्याच्या नंतर आणखीन काय होतं, न तिष्ठे स्नेह भेषजम, जे काही आपण
नाही बांधला व्रण तर त्याच्यामध्ये जे काही आपण औषध घालणार आहोत ते सुद्धा त्या ठिकाणी राहत नाही किंवा ते औषध त्या ठिकाणी ठरत नाही. आणि ते औषध नाही राहिलं तर काय होईल, तर विशेष करून हे औषध तिथे थांबलंच नाही तर व्रण भरून कसा येईल बरं. आणि म्हणून ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, सो कृच्छ्रेण शुद्धीम रूढीम वा याती रूढो विवर्णताम. आणि मग असं सगळं झाल्यामुळे काय होईल, तर कृच्छ्रेण शुद्धीम रूढीम वा, शुद्धी म्हणजे व्रणाची शुद्धी जी आहे ती कृच्छ्रेण म्हणजे हळूहळू किंवा कष्टाने होईल, कारण की ह्या बाकीच्या सगळ्या ॲडॉन इन्फेक्शन त्याच्यावरती बसतात, मशक बसतात, दंश होतोय किंवा शीतवायू त्या ठिकाणी येतोय आणि म्हणून त्याची शुद्धी लवकर होत नाही. आणि शुद्धी झालीच तर तो रूढ लवकर होत नाही, म्हणजे तो लवकर भरून येत नाही. रूढ हा शब्द रूह याच्यावरून आलेला आहे. रूह म्हणजे रोपण होणं या अर्थाने, आणि रूढ म्हणजे रोपण झालेला या अर्थाने. सो तो भरणार नाही. आणि समजा हा भरून आलाच म्हणजे एकतर तो शुद्ध होणार नाही, शुद्ध झालाच तर भरून येणार नाही, आणि भरून आलाच तर याती विवर्णता म्हणजे तो व्रण भरून येताना त्याच्या ठिकाणी रंग जो आहे तो बदलेल, म्हणजे वेगळ्या रंगाचा तिथे टिश्यू तयार होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी व्रण बांधणं म्हणजे त्याच्यावरती बंद करणं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ओके, सो हे झालं की तो नाही बांधला तर काय काय होऊ शकतं. ओके, त्याच्यानंतर अजून एक सांगितलेलं आहे की बद्धस्तु चीर्णतो भग्न विश्लिष्ट पाटितोपि वा छिन्न स्नायू सिरो अपि आशु सुखम सौरोहती व्रणः. आता हे जर का आपण काय केलं, बद्धस्तु म्हणजे जर का तो बांधला व्रण मात्र तर काय होईल, भग्नो विश्लिष्टः पाटितः अपि वा छिन्न स्नायू सिरः अपि आशु सुखम सौरोहती व्रणः. याच्यातला मुख्य धातू कुठला, तर सौरोहते. हा कसा संरोह होते म्हणजे कसा संरोह होतो, तर सुखम सौर होते म्हणजे अगदी सुखाने त्याचा व्रण जो आहे तर तो भरून यायला लागतो. आणि मग कुठले व्रण असे भरून येतात, तर बद्धस्तु बांधले तर संरोह होती व्रण हा सुखम असं म्हटलेलं आहे. म्हणजे जर हा व्रण बांधला तर हा सुखाने भरून येतो. मग हा सुखाने भरून येत असताना त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची की सुखाने भरून येत असताना आणखीन काय करायला हवं त्याच्यामध्ये, तर हे जे व्रण आहेत त्याच्यामध्ये आणखीन कुठले व्रण, तर भग्नः विश्लिष्टः पाटितः अपि वा छिन्न स्नायुशिरः अपि. म्हणजे जे व्रण भग्न म्हणजे जिथे हाड तुटलेलं आहे असे जे व्रण आहेत, म्हणजे भग्न म्हणजे तुटलेले व्रण किंवा दोन कडा अगदी विश्लिष्ट झालेले आहेत असे व्रण, किंवा पाटितः म्हणजे अगदी फाटलेलं. काही वेळेला हे असतं ना की वेगवेगळी काय म्हणतो आपण गुरं किंवा वेगवेगळे प्राणी असतात, तर त्या प्राण्यांशी काही वेळेला झटापट करत असताना अक्षरशः स्किन फाटल्यासारखी होते, मग असे सुद्धा व्रण भरून येतात. आणि छिन्न स्नायू सिरः अपि आशु सुखम सौर होते असं म्हणलंय. छिन्न स्नायू सिरा म्हणजे ज्या ठिकाणी स्नायू सिरा या छिन्न झालेल्या आहेत, अगदी तुटलेल्या आहेत, असे सुद्धा व्रण सौर होती व्रणः अपि आशु सुखम. हे जे व्रण आहेत ते सुद्धा सुखाने भरून येतात. आणि म्हणून व्रण बांधणं ही गोष्ट खूपच जास्त महत्वाची आहे. ओके, आता ह्याच्या पुढे अजून एक गोष्ट सांगतात की जे व्रण आहेत ते नाही बांधले तर काय होईल, तर ते व्यवस्थित रूढ होणार नाहीत किंवा रूढ झाले तरी सुद्धा त्याच्यामध्ये रंग वगैरे जो आहे तर तो बदलून जाईल, बरोबर. आणि तो बदलून नाहीये म्हणून हा व्रण बांधायला पाहिजे. आणि हा व्रण बांधला तर काय होईल, तर जे अवघड व्रण आहेत ना ते सुद्धा चांगल्या पद्धतीने भरून येतात. मग कुठले, तर चूर्णितः बद्धस्तु चीर्णतः भग्नः म्हणजे ज्याचे अगदी मल्टिपल फ्रॅक्चर ज्याला आपण म्हणतो किंवा मल्टिपल फ्रॅगमेंट्स झालेले आहेत फ्रॅक्चरचे, असा व्रण सुद्धा भरून येतो. विश्लिष्ट म्हणजे अगदी दोन वेगवेगळे भाग झालेले आहेत असे व्रण सुद्धा भरून येतो. पाटितः अपि फाटलेले व्रण सुद्धा भरून येतो. छिन्नः आणि स्नायू सिरा अपि आशु, छिन्न स्नायू सिरा अपि आशु असं म्हणलेलं, म्हणजे हे स्नायू सिरा जे छिन्न झालेले आहेत ना ते सुद्धा ह्याच्यामध्ये भरून येतात. आता सुखम सौर होते आणि हे सुद्धा भरून येताना चांगल्या पद्धतीने सुखाने भरून येतात. आणि उत्थान शयनाद्यस्तु सर्वे हासु न पीडयेत. आणि म्हणून उठणं बसणं उत्थान शयन आदिसु म्हणजे उठणं बसणं ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत ना त्या करताना दुखत नाही. सर्वे हासु न पीडेत, सर्व इह आसू म्हणजे काय की सगळ्या गोष्टी उत्थान किंवा शयन म्हणजे झोपणं उठणं जी डेली रुटीन मधली आपली कर्म आहेत तर ती करत असताना विशेष करून दुखत नाही. आणि म्हणून उत्थान शयन अध्यासू सर्व हासू न पीड्यते असं म्हटलेलं आहे. ओके, आता ह्याच्या पुढे अजून एक गोष्ट सांगितलेलं आहे की आता हे व्रण जे आहेत तर त्याचे
आपण जर का बांधले व्यवस्थित तर काय होईल, तर त्याच्यामध्ये उत्वृत्त ओष्ठः समुत्सन्नः विषमः कठिनः अतिरुक् समो मृदुः अरुक् शीघ्रम व्रणः शुद्धती रोहते. आता अशा पद्धतीचे व्रण असतात ना ते सुद्धा शुद्ध होतात आणि त्यांचं रोहण म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने भरून येतात. कसे व्रण, तर उद्वृत्त ओष्ठः म्हणजे जसे ओठ म्हणजे व्रणाच्या ज्या एजेस आहेत त्या अगदी भरून उंचावरून उभरवून आलेल्या आहेत. समुत्सन्नः म्हणजे जे अगदी जास्त उत्सन्न म्हणजे फुगलेले आहेत किंवा वरच्या बाजूला आलेले आहेत स्किन लेवल सोडून. विषमः कठिनः अतिरुक् जे विषम व्रण आहेत म्हणजे त्याला एकच एज आहे असं नाही, फाटल्यासारखे 2-3 एजेस असणारे असे जे व्रण आहेत ते, कठीण असणारे किंवा खूप कडक झालेले जे व्रण आहेत ते, किंवा अतिरुक् म्हणजे ज्याच्यामध्ये खूप जास्त वेदना आहेत असे व्रण सुद्धा जे आहेत ना ते सुद्धा भरून येतात. आणि समो मृदू अरुक् शीघ्रम व्रणः शुद्धती रोहते म्हणजे जर योग्य पद्धतीने बांधले तर काय होतं की समहा मृदू रुक् मग ते व्रण जे आहेत ते सम होतात म्हणजे जे विषम आहेत ते सम होतात. त्याच्यानंतर मृदू रुक् म्हणजे त्याच्यामध्ये जे दुखणं आहे ते कमी होतं आणि शीघ्रम व्रणः शुद्धती आणि रोहती असे जे व्रण आहेत ते शीघ्र भरून येतात आणि शुद्धते आधी शोधन होतं त्याचं आणि मग रोहण होतं. ज्या वेळेला व्रण शुद्ध नसतो त्यावेळेला तो लवकर भरून येत नाही आणि म्हणून पहिले शुद्धती आणि मग रुह्यती असं म्हटलेलं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि ह्याच कारणास्तव व्रण बांधणं हा भाग जो आहे तो खूप महत्वाचा आहे, ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता ह्याच्या पुढे ओके, समो मृदू अरुक् शीघ्रम व्रणः शुद्धती रोहते. स्थिराणाम अल्पमांसानां रौक्षात् अनुपरोहतां प्रच्छाद्यम औषधीपत्रैः यथा दोषं यथर्तुच अजीर्ण तरुणाश्छिद्रैः समन्तात्सु निषेवितैः धौतः अकर्कशः क्षीरी भूर्ज अर्जुन कदंबजैः. आता हे करत असताना व्रण जेव्हा आपण हे करतोय भरून आणण्यासाठी प्रयत्न करतोय त्यावेळेला काय करायचं, तर स्थिराणाम अल्प मांसानाम स्थिर असणारे व्रण म्हणजे जे लवकर भरून येत नाहीत किंवा खूप दिवस झालेले व्रण जे आहेत ते, आणि अल्प मांस त्याच्यामध्ये जे फायब्रिनोजेन तयार होतं तर तसं ते जास्त तयार होतच नाहीये. असे जे व्रण आहेत ते वृक्षपुणामुळं काय होतात, तर स्थिराणाम अल्पमांसानाम रौक्षात अनुपरोहताम रौक्षामुळं ते रोहण होत नाही म्हणजे ते भरून येत नाहीत. असं जेव्हा होतं प्रच्छाद्यम औषधम पत्रैही यथा दोषम यथोर्तुच. मग असं जर असेल ना तर त्या ठिकाणी प्रच्छान कर्म करायचं औषध घालून. म्हणजे काय, तर जे वेगवेगळी झाडाची पानं आहेत ना तर त्याला आच्छादन करायचं म्हणजे प्रच्छाद्य प्रकर्षेण आच्छाद्य प्रच्छाद्य औषधम पत्रैही यथादोषम यथाऋतुच यथादोष आणि यथाऋतू याप्रमाणे वेगवेगळी पानं ते बांधण्यासाठी वापरायचे. मग कुठली, तर अजीर्ण तरुणाश्छिद्रैः समन्तात्सु निषेवितैः. आता ही पानं कशी असायला पाहिजेत, तर त्याच्यामध्ये ही पानं फार मऊ आहेत स्वच्छ केलेली आणि छिद्ररहित समन्तात्सु निषेवितैः अछिद्रैः छिद्ररहित अशी असायला पाहिजेत आणि फार कवळी नाहीत आणि फार जुनही नाहीत अशा पद्धतीची ही पानं असायला पाहिजे. अजीर्ण आणि तरुण म्हणजे तरुण सुद्धा आहेत पण अगदीच काय म्हणतात कोमल आहेत पानं असं पण नाहीये, पण अगदीच वाळून गेलेली पानं आहेत असंही नाहीये. म्हणजे जी पूर्ण रसाळ किंवा पूर्ण वीर्याने युक्त अशी जी पानं आहेत तर ती घ्यायची आहेत आणि समन्तात सुनिषेवितैः छानपैकी त्यांना त्याचं आच्छादन करायचं आहे. धौतैः अकर्कशः स्वच्छ धुवून ती बांधायची आहेत आणि अकर्कश म्हणजे फार ती अगदी कडक झालीत अशी ही पानं नसावीत. आणि क्षीरी भूर्ज क्षीरी वृक्षांची पानं, भूर्ज वृक्षाचं पत्र, त्याच्यानंतर अर्जुन आणि कदंब ह्यांची पानं वापरायची. म्हणजे कुठलंही व्रण भरून येण्यासाठी कशा कशाचा वापर करावा, तर क्षीरी वृक्षांची जी पानं आहेत ती वापरावीत, अर्जुनाचे कदंबाचं किंवा भूर्जपत्र हे वापरावं. भूर्जपत्र तुम्हाला कदाचित माहिती असेल पूर्वी लिखाणासाठी वापरत असायचे, त्याच्यावरती स्ट्रेट लाईन्स असतात आणि त्याचे कळचे निघतात तशी ती पानं निघतात. सो म्हणून भूर्जपत्र वापरू शकतो, अर्जुन वापरू शकतो, कदंब वापरू शकतो. त्याच्याच बरोबर पंचक्षीरी वृक्ष जे आहेत तेही वापरायचे आहेत. पंचक्षीरी वृक्षांचं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काम माहितीच असेल की क्षीर म्हणजे त्याच्यातनं काही विशिष्ट चीज येत असल्यामुळे त्याच्यामध्ये शुक्रलत्व जास्त असतं
आणि हे शुक्रलत्व असल्यामुळेच हे जे व्रण आहेत की जे नॉन हिलिंग वुंड्स आहेत किंवा लवकर रोहण होत नाहीयेत असे जे व्रण आहेत तर ते भरून येण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि म्हणून हे क्षीरी वृक्ष वापरायचे आहेत. अर्जुन जो आहे तो रक्तवाहिन्या उत्तम करणारा आहे म्हणून अर्जुन वृक्षाची पानं तिथे वापरू शकतो. अर्जुन जो आहे तो कषाय रसाचा आहे तेव्हा संधान करून आणण्यासाठी त्याची मदत होत असते आणि म्हणून अर्जुनाची पानं त्या ठिकाणी वापरायची आहेत. सो अशा पद्धतीनं हा जो व्रण आहे तो भरून यावा यासाठी काय करायचं, प्रच्छादनम म्हणजे प्रकर्षेण आच्छादनम, त्या ठिकाणी उत्तम पद्धतीनं ही सगळी पत्र घालायची आहेत आणि मग तो व्रण भरून यावा या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर कुष्ठीनाम अतिदग्धानाम पीठिका मधुमेहिनाम कर्णिका कर्णिकाश्च उंदुरुविषे क्षारदग्धा विषान्विताः बंधनीया न मांसपाके गुदपाके च दारुणे शीर्यमाणा सरुग्धाः शोफावस्था विसर्पिणाः. आता हे सगळे जे व्रण आहेत ना तर ते बांधू नयेत. तर कोणकोणते व्रण बांधू नयेत? कुष्ठानाम अग्निदग्धानाम पीठिका मधुमेहिनाम. कुष्ठ असताना व्रण बांधू नये. आता आपण बघतो बरेच वेळेला की वेगवेगळे व्रण घेऊन पेशंट येतात आणि कुष्ठ हे का व्रण आहे हे कधी कधी कन्फ्युजिंग असतं बरं का. तर काही वेळेला कुष्ठ असताना एखाद्याच ठिकाणी व्रणासारखी संप्राप्ती झाली असते, मग आपल्याला वाटतं हे कुष्ठ का व्रण आहे, बांधू का नको बांधू. मग अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे, तर कुष्ठासारखं ते वाटत असेल तर ते नाही बांधायला पाहिजे. त्याच्यानंतर अग्निदग्धानाम, काही वेळेला अग्नीचा दाह झाल्यानंतरचे जे व्रण आहेत ते सुद्धा बांधू नयेत असं म्हटलेलं आहे. का बरं, तर थोडंसं भाजलेलं असेल ना तर आपण बांधतो, नाही असं नाही, परंतु त्या ठिकाणी पाक जास्त होण्याचा संभव असतो कारण की ते अग्निदग्ध आहेत म्हणून. पण पाक जर का जास्ती झाला तर मग त्याच्यामध्ये धातू पाक लवकर होऊन आतलं म्हणजे मांस खराब होण्याची शक्यता जास्ती असते आणि म्हणून विशेष करून अग्निदग्ध जे व्रण आहेत ते सुद्धा बांधू नये. आणि पीठिका मधुमेहिनाम, मधुमेहीच्या पीठिका म्हणजे काय म्हणतो आपण ज्याला प्रमेह पीठिका, तर त्या प्रमेह पीडका किंवा प्रमेह पीठिका त्या सुद्धा बांधू नयेत. आणि काय बांधू नयेत, कर्णिका हा च उंदरू विषय, काही वेळेला उंदराचं विष म्हणजे उंदीर चावल्यानंतरचे जे हे येतात विशेष व्रण तयार होतात तर ते सुद्धा बांधू नयेत. त्याच्यानंतर क्षारदग्ध आणि विषान्विता, हा क्षारदग्ध व्रण जे आहे तर ते सुद्धा बांधू नये. क्षार जर का क्षाराने आपण त्याला दग्ध केलेला आहे तर तो व्रण जो आहे ना तर तो मोकळा ठेवावा, ओपन ठेवावा असं म्हटलेलं आहे. तर हे व्रण जे आहेत क्षारदग्ध ते सुद्धा बांधायला नाही हवे आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, सो हे विशिष्ट व्रण आहेत की जे नाही बांधायला पाहिजेत. त्याच्यानंतर विष असताना जर का आपण व्रण बांधले तर काय होईल बरं, तर विष असताना जर का ते व्रण बांधले गेले ना तर आतमध्ये धातुपाकाची शक्यता आणि म्हणून नाडी व्रण होण्याची शक्यता जास्ती आहे. व्रणाची जी गती आहे ती सुद्धा बदलण्याची शक्यता तिथे आहे आणि व्रणाची गती बदलल्यानंतर काय होणार आहे तर आतमध्ये म्हणजे बाहेरच्या बाजूने व्रण भरून यायला सुरुवात होते परंतु आतमध्ये गामित्व त्याचं वाढायला लागतं. तर असं जर का नाही व्हावं असं वाटत असेल तर हे जे व्रण आहेत तर ते नाही बांधायला पाहिजेत, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हटलेलं आहे कर्णिकाहाच्या उंदरू विषय, उंदराचं विष म्हणजे उंदीर चावून जर का झालेले असतील व्रण तर ते सुद्धा विशेष करून बांधू नयेत असं म्हटलेलं आहे. आता उंदराचे व्रण असं का म्हटलेलं असतं, तर उंदीर चावून जो काही व्रण होतो तर तो व्रण जो आहे ना तर त्यामध्ये उंदराचं विष असतं, परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की उंदीर जेव्हा चावतो तर एक टिपिकल त्याची जी लाळ त्याच्यावरती येते ना त्याच्यामुळे ते दुखतं हे कळतच नाही आणि म्हणून विशेष करून उंदीरचे जे व्रण असतात तर ते बऱ्यापैकी डीप राहतात कारण आपल्याला ते समजत नाहीत आणि पेन होत नाही आणि म्हणून उंदीर चावत राहतो पायांना जनरली टाचांना आणि त्याच्यानंतर ते व्रण होतात. मग हे व्रण सुद्धा बांधू नयेत असं एक लक्षात घ्यायला पाहिजे कारण त्याच्या आतमध्ये विषजुष्टता आहे म्हणून. ओके, सो कर्णिकाहाच्या उंदरविषय आणि क्षारदग्धा विषान्विता, अशा कुठल्याही प्रकारचे जे विषान्वित व्रण आहेत ना तर ते बांधू नयेत, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर शीर्य बंधनीया न मांसपाके गुदपाकेच्या दारुणे, न बंधनीय, अजून कुठले कुठले व्रण बांधू नयेत तर न बंधनीय व्रण बांधण्यास योग्य नाहीत. कुठले, तर मांसपाक असताना आणि गुदपाक असताना हे व्रण बांधू नये. आता मांसपाक आणि गुदपाक हे दोन वेगवेगळे सांगितलेले आहेत बरोबर. मग मांसपाक आणि गुदपाक ह्या दोन गोष्टी म्हणत असताना कुठल्याही प्रकारचा जो मांसपाक आहे ना तर त्याही वेळेला हे व्रण बांधायचे नाही आहेत आणि गुदपाक असताना सुद्धा व्रण बांधू नये. मग ज्या वेळेला आपण त्या गुदपाकाच्या ठिकाणी बँडिंग असतो किंवा
गुद हे एक मुख्य आपण ज्याला मर्म म्हणतो असं आहे आणि हे मर्म असल्यामुळे सुद्धा ते आतमध्ये जर का त्याचं पेन गेलं किंवा त्याचा जर का व्रण भरला नाही आणि आतपर्यंत त्याचा व्रणाची जर का संप्राप्ती वाढायला लागली तर गुद हे सद्य प्राणहर मर्म आहे ही गोष्ट विसरून चालणार नाही आणि म्हणून न बंधनी या मांस पाके गुद पाकेश दारुणे असं सगळं म्हटलेलं आहे. आणि शीर्यमाना हा सरुगदाहा शोभावस्था विसर्पिणा हा अजून कुठले व्रण बांधून आहेत तर शीर्यमान असणारे असे व्रण. म्हणजे शीर्यमान म्हणजे काय तर जे कुजतंय खराब होतंय शीर्य ते तत्शरीरम जे खराब होत जातं तशा पद्धतीचं जे व्रण आहे तर तो बांधू नये. आणि सरुग दाह हा शोभावस्था विसर्पिण हा विसर्पी लोकांचे दाह असणारे किंवा रुजा असणारे किंवा शोथ असणारे असे विसर्पाचे व्रण जे आहेत ना ते सुद्धा बांधू नये. म्हणून तुम्ही बघितलं असेल की विसर्पाचे व्रण ज्या वेळेला असतात ना तर त्यावेळेला ते ओपन ठेवलं जातं वरून काही लेप वगैरे लावायला दिले जातात किंवा जो पॅच असतो त्याच्या साईडनी लेप लावायला दिले जातात. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की कुठे बांधायचं आणि कुठे नाही बांधायचं ह्या गोष्टी आपल्याला समजायला हव्यात आणि त्यासाठी हे वाचन. ओके सो शीर्यमाना सरुगदाहा शोभावस्था विसर्पिणः. आता ह्याच्या पुढे अरक्षया म्हणजे जर का व्रणाचं रक्षण नाही केलं तर व्रणे यस्मिन माक्षिका निक्षिपेत कृमीन ते भक्षयंतः कुर्वन्ति रुजा शोफ अस्र संस्रवान. आता अरक्षा या व्रणाची रक्षण नाही केली गेली तर आता रक्षण व्रणाचं नाही केलं गेलं तर काय होईल तर रुजा सोफ या सगळ्या गोष्टी होणार आहेत. परंतु त्याच्या बरोबरीनं सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट माक्षिका निक्षेपित कृमीन त्याच्यावरती माशा बसतील आणि त्या माशा ज्या आहेत ना तर त्या त्याच्यामध्ये त्या व्रणाच्या आतमध्ये कृमी टाकतील की ज्याला आजकाल आपण मॅगट्स असे म्हणतो की आतून सुद्धा तयार होणार आहेत काही वेळेला त्या माक्षिकांमुळे सुद्धा तयार होणार आहेत. मग असे जे व्रण आहेत मग ते भरून येणार नाहीत आणि मग त्या व्रणामधून आणखीन काय काय होऊ शकतं तर त्या व्रणांमधून विशेष करून ते भक्षयंतः कुर्वन्ति ते जे कृमी आहेत तर ते मांसाचं म्हणजे त्या व्रणाचं भक्षण करतात आणि रुज शोफ अस्र संस्रवान असं म्हटलंय. त्याच्या ठिकाणी रुजा खूप पेन व्हायला लागतं शोथ म्हणजे सूज यायला लागते आणि रक्तस्राव सुद्धा खूप जास्ती व्हायला लागतो आणि म्हणून व्रणाची रक्षा करणं किंवा व्रणाचं रक्षण करणं हे खूपच महत्वाचं आहे. ओके मग ते रक्षण कसं करावं तर सुरसादिम अशा ठिकाणी म्हणजे आता माक्षिका त्याच्यावर बसल्यात आणि त्याच्यामध्ये कृमी निक्षेप झालेला आहे आणि रुजा शोफ आणि अस्त्र विस्राव अशा सगळ्या गोष्टी आहेत. मग अशा वेळेला व्रणाच्या ठिकाणी काय करावं तर सुरसादिम प्रयुंजित तत्र धावन पूर्णे सप्तकर्ण करंज अर्क निंब राजा दनत्वचः गोमूत्र कल्कितो लेपहा सेक क्षारांबुनाहितः. आता हे सगळं काय काय करायचं आणि प्रच्छाद मांस पेशावा व्रणम तान आशु निर्हरेत. आता इथे म्हणजे असं समजा झालेलं आहे रुजा आहे सोफ आहे अस्र संस्राव आहे कृमी उत्पन्न झाले मॅगेट्स आहेत त्याच्यामध्ये असं सगळं असताना काय करावं सुरसादिम प्रयुंजित तत्र धावन पूर्णे. आता असं ज्या वेळेला आहे ना तर त्या वेळेला तिथे सुरसादी गण जो आहे तर तो धावन आणि पूर्णासाठी वापरावा. आता सुरसादी गण कुठला तर बऱ्याच वेळेला कसं असतं ना की आपण पुढे आलं की मागचं विसरून जातो तर तसं नाही. हा 15व्या अध्यायामध्ये सांगितलेला सुरसादी गण आहे तुम्हाला जर का आठवत असेल तर त्याच्यामध्ये सुरस युज फाणिज्यम कालमाला विडंगम खरबुस वृषकर्णी कटफलम कासमर्दहा शवक शिरसी भांगी कामुका काकमाची कुलहल विषमुष्टी भूस्तृणी भूतकेशी. आता हा गण काय करतो सुरसादी गणश्लेष्म कृमी सुरसादिक गणश्लेष्म मेदक कृमी निशोधनः प्रतिशाया रुचिश्वास कासाग्न व्रणशोधनः. हा कसा आहे कृमी निशोधन आहे आणि व्रणशोधन असा आहे आणि म्हणून हा सगळा जो काही सुरसादी गण आहे की ज्याच्यामध्ये कटपल आहे कासमर्द आहे त्याच्यानंतर अजबला आहे तर अशा सगळ्या ज्या औषधांनी युक्त हा जो गण आहे तो वापरावा. मग त्यामध्ये मेद आणि श्लेष्म विकृती सुद्धा दूर होतात त्याच्यानंतर कृमी सुद्धा दूर होतात आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे व्रण विशोधन हा असा आहे. सो हा सुरसादी गण जो आहे तो अशा वेळेला व्रण भरून यावेत किंवा व्रणामध्ये जर का मॅगेट्स झालेलं असेल तर त्याच्यासाठी वापरावा. मग तो कसा वापरावा तर धावन आणि पूरणे असं म्हटलंय. व्रणाचं धावन करण्यासाठी हा गण वापरावा म्हणजे हा काढा तयार करायचा सिद्ध करायचा आणि त्या काढाने संपूर्ण स्क्रॅपिंग करून घ्यायचं त्या व्रणाचं आणि धावन करण्यासाठी वापरायचा. आणि समजा त्याच्यामध्ये काही
नाडी व्रणासारख्या गोष्टी झाल्या असतील तर तो जो गण आहे तर तो आपण पुरणासाठी सुद्धा वापरावा. आता सर्वसाधारणतः काढे जे आहेत ते काही पुरणासाठी वापरले जात नाहीत. मग अशा वेळेला अल्कोहोल बेस्ड अर्क जे असतात तर ते पुरणासाठी आपण सुरसादी गणाचे वापरू शकतो किंवा सुरसादी गणाने सिद्ध केलेलं जे तेल आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकतो. सो हा महत्वाचा सुरसादी गण जो आहे तर तो व्रणाच्या वेळेला आपण विसरायचा नाहीये, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. त्याचप्रमाणे सुरसादी गणाबरोबरच अजून काय वापरावं तर सप्तकर्ण करंज अर्क निंब राजा धनत्वचा हा सप्तपर्णी वापरावी. त्याच्यानंतर करंज वापरावं, अर्क म्हणजे रुई भेद बरोबर. त्याच्यानंतर निंब वापरावं, राजानन भावा वापरावा आणि भाव्याची त्वचा वापरावी या अर्थाने आलेला आहे. आणि गोमित्र कल्कितो लेप हा सेक क्षारांबून आहे. हा गोमूत्र आणि ह्या सगळ्या औषधांचा कल्क घातलेला असा गोमूत्र घातलेला असा जो लेप आहे किंवा सेक क्षारांबुना क्षार अंबू म्हणजे वेगवेगळ्या क्षारांचं पाणी त्याच्या ठिकाणी सेचनासाठी वापरावं. आता क्षारांबू म्हणजे काय तर सर्वसाधारण पलाश क्षार जो आहे तर तो त्या ठिकाणी वापरला जातो. पळसाच्या क्षाराचं पाणी जे आहे तर ते तिथे जर आपण वापरलं तर ज्याला आपण ऍसिडोसिस म्हणतो अशा गोष्टी त्याच्यातनं कमी येण्याची शक्यता असते आणि म्हणून ज्या वेळेला धातू पाक आहे तर त्या ठिकाणी क्षार वापरण्याला सांगितलेले आहे. ओके. त्याच्यानंतर प्रच्छाद्य मांस पेशावा एवढं करून सुद्धा जर तो भरला नाही तर काय करावं प्रच्छाद्य मांस पेशावा मांसपेशी ज्या आहेत त्याचं प्रच्छादन करून म्हणजे त्या तोडाव्यात आणि व्रणम तान आशु निर्हरेत अशी जी मांसपेशी आहे की जी खराब झालेली आहे तर ती मांसपेशी जी आहे ना तर ते काढून टाकावी किंवा तोडून टाकावीत असं म्हटलेलं आहे की ज्याला आज आपण अँप्युटेशन म्हणतो. तर ही गोष्ट सुद्धा त्या काळामध्ये करावी असं म्हणून सांगितलेलं आहे. आता हे म्हणत असताना प्रच्छाद्य मांसपेशावा असं म्हटलंय. मग हे जे काही आहे ना तर ते मांसपेशी प्रच्छाद्य म्हणजे त्या काढून टाकाव्या किंवा मगाशीच असा अर्थ घेतलेला की प्रकर्षण आच्छाद्य मांसपेशावा व्रणम तान आशु निर्हरेत ह्या सगळ्याचे जे काय म्हणतो आपण पानं वगैरे जी आहेत ना सप्तपर्णा करंज अर्क सुरसादी गण तर त्या ह्याच्यानी आच्छादन करावं त्या मांसपेशींचं आणि त्याच्यामुळे व्रणाचं निर्हरण होतं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण लक्षात ठेवाव्यात. आता हे जे आहेत ना तर ते हे कशासाठी तर मांसपेशींच्या ठिकाणी हे जर का आपण ते लावलं तर गोमित्र कल्कितो हा लेपहा असं जर केला ना तर त्याच्यातनं मॅगेट्स बाहेर पडतात हे महत्वाचं सांगितलं. मग हे मॅगेट्स बाहेर निघून गेले ना की व्रण लवकर भरून येतो आणि म्हणून गोमूत्र कल्कित लेप किंवा क्षारांबूचा सेक या ठिकाणी वापरावा. न चैनम त्वरमाणे अंत सदोषम उपाहरे स च अल्पेन अपि आचरेण भूयो विकुरुते यतः रूढे अपि अजीर्ण व्यायाम व्यवायादीन विवर्जेत हर्षम क्रोधम भयम चापी यावत स्थैर्यम असंभवात आदरेण अनुवृत्ते अयम मांसां षट सप्तवा विधिः. आता हे जे सांगितलेलं आहे रूढे न च एनम त्वरमाणः अंत सदोषम उपहार. आता हे सगळं ज्या वेळेला आहे ना तर त्यावेळेला खूप घाई नाही करायची. न च एनम त्वरमाणः अंत सदोषम उपहारेत आतमध्ये पुयोत्पत्ती आहे की नाही आहे हे न बघता त्वरमाण म्हणजे वरून व्रण भरून यावा ह्याच्यासाठी प्रयत्न करू नये. सहा अल्पेन अपि अपचारेण भूयः विकुरुते यथाः जर का तो आतून पूर्णपणे पुयमुक्त असा झालेला नसेल व्रण तर काय होईल तर असा जो व्रण असतो ना तर तो पुन्हा विकुरुते म्हणजे विकृती उत्पन्न करतो आणि म्हणूनच व्रण आतून भरून आलाय की नाही ही गोष्ट अतिशय महत्वाची लक्षात घ्यायला पाहिजे. मग तो वरून स्किनला नाहीतर अदरवाईज बऱ्याच असं होतं की आतमध्ये व्रण भरलेला नसतो स्किन ग्राफ्टिंग केलं जातं. एकतर ग्राफ्ट तो रिजेक्ट होतो किंवा दुसरी गोष्ट वरून भरून आला ना तरी सुद्धा आतमध्ये नाडी व्रण होण्याची शक्यता वाढते. मग असं जर का नको व्हावं असं वाटत असेल तर वरून भरून येण्यामध्ये काही फार हे ठेवू नये. आतून व्रण भरून येणं हा भाग खूप महत्वाचा आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर रूढे अपि अजीर्ण व्यायाम व्यवाय आदींनी व्रण भरून आला तरी सुद्धा अजीर्ण पासून किंवा व्यायामापासून किंवा व्यवायापासून विवर्जयेत म्हणजे ह्या गोष्टी वर्ज्य कराव्यात. लगेचच व्रण भरून आला की लगेच बाहेरचं खायला सुरुवात केली. आपण बघितलेलं होतं की पुयोत्पत्तीचं पथ्य व्रणासाठी खूप महत्वाचं आहे आणि आता भरून आलाय तर लगेच खायला सुरुवात केली की काय होणार आहे पुन्हा संप्राप्ती वाढते आणि म्हणून ह्या गोष्टी करू नयेत. व्यायाम सुद्धा करू नये कारण की तिथले जे मांसपेशी किंवा जे नवीन फायब्रिनोजेन तयार झालेलं आहे ते सुद्धा नाजूक आहे टेंडर टिश्यू आहे आणि ते भरून येईपर्यंत म्हणून अजिबात लगेच व्यायाम करू नये.
व्यवहार सुद्धा करू नये, कारण की शुक्र विकृती झाली किंवा शुक्रचं स्खलन जास्त झालं तर त्या ठिकाणी भरून येण्यासाठी म्हणून वेळ लागतो. म्हणून त्याच्याच बरोबरीनं हर्षम क्रोधम भयम चापी यावत अस्थैर्यम असंभवात, जोपर्यंत तो व्रण स्थिर झालेला नाही, आतून भरून येत नाही, तोपर्यंत हर्ष, क्रोध आणि भय ह्या गोष्टींपासून सुद्धा लांब राहावं. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की विषादो रोगवर्धनानाम असं म्हटलेलं आहे, आणि हर्ष, क्रोध आणि भय या जर का 3 गोष्टी असतील तर विषाद मनामध्ये, शरीरामध्ये लगेच उत्पन्न होतो, आणि मग व्रण भरून येईल की नाही येईल अशी शंका जरी आली ना तरी सुद्धा तो व्रण भरायला वेळ लागतो. आणि म्हणून हर्ष, क्रोध या मानसिक गोष्टींपासून सुद्धा लांब राहावं. आता मानसिक गोष्टींपासून लांब राहावं असं म्हणत असताना सायकोलॉजी, एंडोक्रायनॉलॉजी आणि फिजिओलॉजी या तिन्ही गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहे, आणि हे त्याही काळामध्ये माहित होतं. तर त्या दृष्टीनं हा श्लोक महत्वाचा आहे. आणि आदरेण अनुवर्त्य हा अयम वासान षट सप्तवा विधी, हा संपूर्ण विधी हा किती काळ करावा तर षट सप्तवा मांसान, 6 किंवा 7 महिने जर का नॉन हिलिंग वुंड्स असतील तर ती भरून यावीत म्हणून त्याचे प्रयत्न करावेत. म्हणजे 1-2 आठवड्यात लगेच झालं नाही झालं की लगेचच आपण थांबावं असं नाही करायला हवंय, हे यामध्ये विशेष करून सांगितलेलं आहे. तर किती दिवस, किती काळ या गोष्टी करायच्या आहेत तर 6 ते 7 महिने हा संपूर्ण कालावधी त्याच्यासाठी आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यानंतर शेवटचा श्लोक, उत्पद्यमानासुच तासु तासु वार्तासु दोषादि बलानुसारिणी तैहि उपायैः प्रयतः चिकित्सेत आलोचयन विस्तरतम उत्तरोक्तम. आता या ठिकाणी काय काय सांगितलंय तर व्रणाची चिकित्सा करत असताना ज्या ज्या गोष्टी तैहि उपायैः प्रयतः चिकित्सेत, म्हणजे त्या उपायांची सगळ्याची योजना करावी आणि लवकरात लवकर तो व्रण बरं व्हावा ह्या दृष्टीने प्रयत्न करावे. आता उत्पद्यमानसु तासु तासु वार्तासु दोषादि बलनुसारे, दोष इत्यादींच्या बलाच्या अनुसार या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे दोष कसे आहेत, बल कसं आहे, ह्या दृष्टीने हे सर्व उपाय जे आहेत तर ते कोणता उपाय कोणत्या वेळेला करायचा ही गोष्ट आपण ठरवायची आहे. आणि त्याच्याच बरोबरीने तैहि उपायैः प्रयतः चिकित्सेत, त्या उपायांनी प्रयत्न करून चिकित्सा करावी. आलोचयन विस्तरतम उत्तरोक्तम, आता हे जे काही आहे ना ते उपाय करून व्रणाचा विस्तार किती आहे किंवा ज्याला काय म्हणतो आपण की ओव्हरऑल तो व्रण कसा आहे ह्या सगळ्याच्या दृष्टीने हे विस्ताराने मी सांगितलेलं आहे. विस्तरम उत्तरोक्तम ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. तर एवढा मोठा व्रणाचा जो अध्याय दिलेला आहे ना त्याचं कारणच हे आहे की व्रण भरून येण्याच्या दृष्टीने कठीण असतो जर का नॉन हिलिंग वुंड असेल तर. ज्या वेळेला व्रण लगेच भरून येतो आपल्याला त्याचं महत्व फारसं वाटत नाही, परंतु ज्या वेळेला व्रण भरत नाही त्यावेळेला आपण बघतो की खूपच प्रयत्न करावे लागतात ह्या गोष्टींसाठी. मग ते ऑपरेटेड असो, नॉन ऑपरेटेड असो, निज व्रण असो, आगंतुक व्रण असो, या सगळ्यांची चिकित्सा करत असताना हा संपूर्ण भाग जो आहे तर तो लक्षात घेऊन मगच आपण त्यानुसार पुढे जायचं आहे. ओके, सो हा 29वा अध्याय इथे पूर्ण होतो. आपण पुढचा एक श्लोक वाचूयात आणि थांबूयात आणि 30वा अध्याय जो आहे तो नेक्स्ट टाइम चालू करूयात. अतः क्षार अग्निकर्म विधीं व्याख्यास्यामः. आता ह्याच्या पुढे क्षार आणि अग्निकर्म विधी सांगतो. सर्व शास्त्र अनुशस्त्राणां क्षारः श्रेष्ठः बहुनीयत छेद्य भेद्यादि कर्मणी कुरुते विषयेषु अपि. आता हा क्षार कर्म, आता आपण शल्य बघितलं, त्याच्यानंतर क्षार आणि अग्निकर्म ही जी 2 कर्म आहेत तर ती पुढे सांगणार आहेत ते आपण बघणार आहोत. सो त्याप्रमाणे क्षार आणि अग्निकर्म हा आपण नेक्स्ट लेक्चरला शुक्रवारी चालू करूया. ओके, सो या ठिकाणी इथे थांबूया. सगळ्यांनी श्लोक पाठांतर करायला सुरुवात करा. YouTube वरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे दुसरा अध्याय ज्वराचा, सो तो बघा आणि त्याप्रमाणे निश्चितच सुरुवात करा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी केले, तेथ माझे जुरले पायी कपणा. आता विश्वात्मके देवी येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो देला हो प्राणीजाता. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव
चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये. दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.